सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. इंदापूर तालुक्यातील डाळस नंबर 2 येथे भयंकर अपघात झाला. त्यामध्ये सोलापूरमधील सांगोल्यातील 3 जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी 5 वाजताच्या आसपास कारचा अपघात झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. इंदापूर झालेल्या या अपघातात इको गाडीतून प्रवास करणाऱ्या 6 प्रवाशांपैकी 3घांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अदिती अमर हातेकर वय 25 वर्षे, सखुबाई ईश्वर गेजगे वय 60 वर्षे व जय अमर हातेकर वय 2 वर्षे, सर्व राहणार सांगोला, जिल्हा सोलापूर यांचा समावेश आहे. अपघातात इको गाडीचे चालक कबीरदास ईश्वर गेजगे वय 50 वर्षे राहणार पाटस हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच स्वाती कबीरदास गेजगे वय 34 वर्षे व समृद्धी कबीरदास गेजगे वय 10 महिने दोघेही राहणार पाटस या किरकोळ जखमी झाल्या आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर-पुणे लेनवरून जाणारा आयशर टेम्पो MH13 CU 5163 याचा टायर अचानक पंक्चर झाल्याने वाहन चालकाने तो टेम्पो महामार्गाच्या साईडला अर्धवट आणि धोकादायक स्थितीत उभा केला होता. दरम्यान पाठीमागून येणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीच्या इको MH12 XE 8816 या चारचाकी वाहनाचे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने उभ्या असलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली. घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी भिगवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.